आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये एकमताने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या राजकारणामध्ये 50-60 वर्षामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेलं नव्हतं, ते भारतीय जनता पार्टीने काल केलेलं आहे। आणि या घटनेच्या निषेधामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम, काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्यांना येण्याचं काम हे पुण्याच्या पोलीस दलांनी केलेलं आहे। गृह खातं हे त्यांच्या पाठीशी होतं आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी एक प्रचंड असा मोर्चा हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर जाईल आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे। आणि आजपर्यंत जी प्रथा परंपरा पुण्यामध्ये नव्हती की पोलिसांचा पाठिंबा हा कुठल्याही राजकीय पक्षाला असू नये, ही एक आजपर्यंतची जी परंपरा आहे किंवा आपलं जे काही संविधान आहे, पोलिसांना सर्व पक्ष सत्तारूढ असेल किंवा विरोधी पक्ष असेल हा एकसारखा असतो। पण कालच्या घटनेने पुण्याच्या नावाला कालिमा फासला गेलाय आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे। यासाठी एक महामोर्चा मी आपल्या बांधवांना सांगू इच्छितो। हा जो मोर्चा होईल हा पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद बघून या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची हिम्मत झाली पाहिजे की पुन्हा आमच्या काँग्रेस भवनकडे किंवा आमच्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला रक्तबंबाळ करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही पाहिजे, असा प्रचंड इशारा आज या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय।